ज्या स्वामी भक्तांना स्वामींची सेवा करण्यासाठी दररोज थोडाही वेळ मिळत नाही, तर त्या स्वामी भक्तांनी दररोज आपल्या सेवेमध्ये स्वामींची एक छोटीशी सेवा आपल्याला करायची आहे. ती सेवा तुम्ही 10 ते 5 मिनिटांमध्ये घरामध्ये सहजरित्या करू शकता. तर ही सेवा कोणती आहे की ज्या सेवेमुळं स्वामींचा तर कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील, शिवाय तुमच्या आयुष्यातील अडचणी, प्रॉब्लेम, संकटे ही सुद्धा नाहीशी होतील. तर ही सेवा कोणती आहे आणि ही सेवा कशी करायची आहे, सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींची सेवा करण्याची प्रत्येक स्वामी भक्ताची खूप इच्छा असते, पण आपल्याला बाहेरच्या कामामुळं आणि घरातल्या कामांमुळं आपल्याला सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही. आणि त्यातूनच आपल्याला स्वामी सेवेसाठी वेळ मिळत नसल्यामुळं आपल्याला स्वामींची सेवा करता येणं शक्य होत नाही. तर बघा, ज्या व्यक्ती जॉब करतात आणि घरातल्या कामांची जबाबदारी आहे, तर त्या व्यक्तींनी कमी वेळामध्ये स्वामींची कोणती अशी सेवा आपण प्रभावी करू शकतो. आणि खूप असे स्वामी भक्त आहेत बघा की त्यांना कमी वेळामध्ये स्वामींची कोणती अशी सेवा करू शकतो असे प्रश्न त्यांना खूप पडतात. तर त्यांच्यासाठीच हाचा व्हिडिओ आहे बघा. कारण आपण कसं असतं, आपला स्वामींवर खूप विश्वास असतो आणि आपल्या मनामध्ये सुद्धा खूप तळमळ असते की मला स्वामींचे पोथी वाचन करायचे आहे, स्वामींच्या सर्व प्रकारच्या सेवा मला घरामध्ये करायच्या आहेत. पण काही वेळेला काय होतं की बाहेर आपण जॉब करत असतो, घरातल्या जबाबदाऱ्या असतात आणि ह्यामुळं ना आपला स्वामींच्या सेवेसाठी वेळ मिळत नाही. तर त्या स्वामी भक्तांसाठी मी आज एक सेवा घेऊन आलेली आहे की ती सेवा तुम्ही कमी वेळामध्ये आपल्या घरामध्ये नक्कीच करू शकता. ही सेवा तुम्ही कशी करायची आहे किंवा ही सेवा कधीपासून सुरू करायची ह्याविषयी पण सांगते. तर बघा, ज्या दिवशी तुम्ही सेवा करायला सुरुवात करणार तो दिवस गुरुवारी बघा. गुरुवारपासून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा. आणि तुमच्या आयुष्यात आता ह्या सेवेमुळं काय होईल, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा या सेवेमुळे नक्कीच शक्य होतील. कारण तेवढेच तुमची सेवा करण्याची इच्छा पाहिजे, तेवढीच तुमचं स्वामींवरती भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. आणि जेव्हा भक्ती आणि श्रद्धा आणि स्वामींवरचा विश्वास हा घट्ट होतो, तेव्हा आपल्याला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होत असतात. यासाठी प्रथम एक सांगते की तुम्हाला मनातून वाटलं पाहिजे की मला स्वामींची सेवा खरंच करायची आहे. उगाच आपल्याला काही म्हणजे कोणती सेवा करता येत नाही म्हणून उगाच सकाळी उठायचं आणि स्वामींची अशा व्हिडिओमार्फत एक सेवा सांगितलेली आहे म्हणून सेवा करायची आणि घरातून बाहेर पडायचं. तर असं अजिबात करू नका. तुम्ही जर असं केलं ना तर स्वामींपर्यंत तुमची सेवा कधीही पोचणार नाही. तुमची जर मनातनं इच्छा असेल की बाबा ह्या व्हिडिओमार्फत किंवा ह्या व्यक्तीनं मला स्वामींची सेवा सांगितलेली आहे की अगदी कमी वेळात, तर ती सेवा मी मनापासून श्रद्धेनं करीन, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ना ती स्वामी नक्कीच तुम्हाला देतील. आणि आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याला धावपळीमुळे सेवा करणं शक्य होत नाही. पण स्वामींची सेवा थोडी का होईना पण कमी, एक 5-10 मिनटं तरी सेवा ही प्रत्येक स्वामी भक्ताकडनं दररोज ही आपल्या घरामध्ये झाली पाहिजे. कारण ही सेवा आपल्याला अडचणीच्या काळी, आपल्यावर जेव्हा संकट येतं, अडचणी येतात त्यावेळेला आपल्याला ही सेवा उपयोगी पडत असते. कारण स्वामी महाराज भक्ताने केलेल्या सेवेचं फळ हे त्याला योग्य वेळ आलं ते नक्कीच देतात. आता ही योग्य वेळ कोणती, तर तुम्हाला एक सांगते की जेव्हा आपल्यावर संकट येतं किंवा अडचण येते बघा, त्यावेळेला आपण खूप प्रयत्न करतो की ह्यातून मला मार्ग मिळावा किंवा अडचणीतून आपण बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण त्या प्रयत्नांना यश कधी येते, तर आपल्याला तेव्हा स्वामींची जेव्हा साथ असते, स्वामींच्या सेवेची साथ असते ना, तेव्हा आपण ह्या अडचणीतून, ह्या संकटातून बाहेर पडत असतो. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला एवढंच सांगायचं की तुम्हाला जॉब आहे, याने काही घरातली कामं आहेत आणि जबाबदारी आहेत, यासाठी तुम्ही स्वामींच्या सेवेकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला कमी वेळामध्ये ना सेवा करणं शक्य होते, तर ती सेवा तुम्ही नक्कीच करा. तुमच्याकडनं थोडी तरी सेवा ही झाली पाहिजे. तर ही सेवा कोण करू शकतं, म्हणजे ही जी कमी वेळातली सेवा आहे ती कोणती व्यक्ती करू शकते. तर तुम्हाला एक सांगते की ज्या व्यक्तींना बघा स्वामींचे पोते वाचन करणं, ग्रंथपठण करणं, पारायण करणं, नित्यसेवेतले 3 अध्याय पठण करणं, 11 माळी जप करणं, स्वामींच्या जास्तीत जास्त सेवा करणं शक्य होतात, त्या व्यक्तीनं सेवा नक्कीच करा. कारण आपण जेवढी सेवा जास्त करणार तेवढं त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं. पण ज्या व्यक्तींना बघा, आता तुम्ही नीट ऐका, ज्या व्यक्तींना कितीही प्रयत्न करतात, खूप म्हणजे खूप जबाबदाऱ्या आहेत, बाहेरचं काम आहे, घरातल्या जबाबदाऱ्या आहेत, इतकं सगळं सांभाळून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे, त्या स्वामी भक्तांना स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही. त्यांच्यासाठी कमी वेळामध्ये मी ही सेवा सांगणार आहे. पण ज्यांना शक्य होतं ना सेवा करायला, त्यांनी सेवा चुकवायची नाही, त्यांनी सर्व सेवा स्वामींच्या करायच्या. पण ज्यांना शक्यच होईना झालंय, पण त्यांच्याकडनं थोडी तरी स्वामींची सेवा व्हावी, कारण ते एक स्वामी भक्त आहेत आणि त्यांनाही वाटतं की मला ही स्वामींची सेवा करायची. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की ज्यांना सेवा करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांनी कमी वेळामध्ये स्वामींची सेवा ही घरामध्ये करू शकतात. आता सेवेमध्ये संकल्प करायचा, तर संकल्प वगैरे आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला नित्यसेवा कशी करायची त्याचप्रमाणे आपल्याला दररोज स्वामींची ही सेवा न चुकता करायची आहे.
आता नित्यसेवेमध्ये कसं असतं, तर आपण स्वामी चरित्र सारामृतातले 3 अध्याय आणि 11 माळी जप हा आपण दररोज घरामध्ये करायचा असतो. पण काही स्वामी भक्तांना बघा नित्यसेवा सुद्धा करणं शक्य होत नाही. तर अशा स्वामी भक्तांसाठी मी एक 5 ते 10 मिनिटाची सेवा घरामध्ये, अगदी सोपी सेवा आहे, तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तांना घरामध्ये नक्कीच करा. तर आता प्रथम मी तुम्हाला सांगते की सेवा कशी करायची. तर बघा, गुरुवारी आपल्याला प्रथम लवकर उठायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार ना, त्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं. गुरुवारी घरातली जी कामं असतील ती सर्व करून घ्यायची आहेत. स्वामी महाराजांच्या मूर्तीला आपल्याला गुरुवारी अभिषेक न चुकता घालायचा आहे. पंचामृताचा अभिषेक आपल्याला करायचा आहे. सर्व देवांना सुद्धा अभिषेक करायचा, सर्व देवांची पूजन करून घ्यायचं त्या दिवशी. आणि देवघराची तर बसायचं आणि आपल्याला त्या दिवशी ना स्वामींना सांगायचं की मी आजपासून माझ्याकडनं माझ्याशी प्रॉब्लेम आहेत की मला घरातल्या जबाबदारी किंवा माझं बाहेरचं नोकरी ह्या सर्वांमुळे मला तुमच्या सेवेसाठी वेळ मिळून झालाय. पण मी जेवढा वेळ मिळेल, जेवढं मला शक्य होईल तेवढी मी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेन. पण त्यातून मी आजपासून ना ही जी छोटीशी सेवा आहे ती तुमची मी न चुकता दररोज करणार, असं स्वामींना बोला. आता तुम्ही काही वेळेला जर काही प्रॉब्लेम आला, अडचण आलं, तर माझ्याकडनं एखादा दिवस सेवा होऊ शकत नाही हेही सांगायचं. आणि मी आजपासून तुमच्या सेवेला, ह्या छोट्याशा सेवेला मी सुरुवात करणार आहे आणि तुम्ही ही सेवा माझ्याकडनं दररोज घरामध्ये करून घ्या. तर आता हे सर्व बोलायचं आणि त्या दिवशी सेवेला आपल्याला गुरुवारी सुरू करायचं आहे. तर आता गुरुवार आहे म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्यावेळेला आपल्याला जवळपासच्या स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये नक्कीच जाऊन आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. तिथेही स्वामींना बोलायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण घरामध्ये, देवघरामध्ये तुम्ही ही सेवा करायची आहे. आता तुम्हाला ही सेवा सकाळी 10 ते 15 मिनिटांमध्ये सेवा करायची आहे. तर सकाळी हे सर्व देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिथं बसायचं. बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं. खूप महत्त्वाची आणि खूप प्रभावी अशी सेवा आहे बघा. ज्या स्वामी भक्तांना आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात, खूप प्रॉब्लेम असतात, संकट असतात, त्या स्वामी भक्तांनी नक्कीच स्वामींचा हा एक मंत्र पठण दररोज करत जावा. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते, आपल्याकडं स्वामी महाराजांचं नित्यसेवेचं पुस्तक सर्वांकडे आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मंत्र सर्वांना माहिती आहे. तारक मंत्राचं पठण 1 वेळा करायचं आहे. आता नित्यसेवेमध्ये तारक मंत्र नाही, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तारक मंत्र दिलेला नाही. तरीसुद्धा तारक मंत्र तुम्ही यूट्यूबवरून एखाद्या पेजवरती उतरून घ्या किंवा गुगलला वगैरे सर्च करा आणि तिथून सुद्धा तो तारक मंत्र तुम्ही घेऊन पठण घरामध्ये करू शकता. आता नित्यसेवेच्या पुस्तकामधलं पहिल्यांदा आपल्याला स्वामी स्थवन जे आहे बघा पहिल्या पानावरती, ते पठण करायचं 1 वेळेला. त्यानंतर आपल्याला तारक मंत्राचं 1 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1 माळी जप करायचा आहे. ही सेवा अगदी 10 ते 15 मिनिटाची सेवा आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्वामी भक्त आपल्या स्वामींसाठी 10 ते 15 मिनिटं, काय 20 मिनिटं नक्कीच सेवेसाठी देऊ शकतो. तर 10 ते 15 मिनिटं पण खूप झालं. हे 10 मिनिटाच्या आधीच ही सेवा होऊ शकते, कारण स्वामी स्तवन पठण करायला 2 ते 3 मिनिटं लागतात. तारक मंत्राचं 1 वेळा पठण करायला आपल्याला 3 ते 2 मिनिटंच लागतात आणि 1 माळ स्वामींचा जप करायचा आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या घरात करा, सकाळी दररोज न चुकता करायची आहे आपल्याला. तर ही सेवा जेव्हा तुम्ही करणार ना, तेव्हा तुम्हाला बघा हळूहळू अनुभव येत जाणार की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतात त्यासुद्धा शक्य होत आहेत. आपल्याला कधी कधी असं खूप टेन्शन येतं किंवा संकट येतात, अडचणी दिसत असतात, पण ह्या सेवेमुळे तुम्हाला नक्कीच स्वामी मार्ग दाखवतील. कारण आपण स्वामींची भक्त आहोत म्हटल्यानंतर स्वामींची सेवा आपल्याकडनं काहीच होत नाही हे कितपत योग्य आहे. त्यापेक्षा थोडी तरी का होईना सेवा ही होणं खूप गरजेचं आहे. आता ही सेवा आपल्याला सकाळी करून घ्यायचं सर्व. त्यानंतर तुमची जी कामं असतील त्या कामासाठी तुम्ही जॉबसाठी बाहेर पडू शकता किंवा घरातली तुमची काही कामं असतील ती तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्हाला दिवसभर ना स्वामींचं नामस्मरणात कायम राहायचं आहे. तुम्हाला नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे दिवसभर. आणि त्यानंतर संध्याकाळी आपण जेव्हा घरी येतो तेव्हा आपल्याला 1 वेळा कालभैरवाष्टकाचं घरामध्ये पठण करायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री कालभैरवाष्टक आहे आणि कालभैरवाष्टक हे संध्याकाळच्या वेळेला खूप प्रभावी अष्टक आहे बघा. कारण आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती असते, नकारात्मकता असते, हे सर्व बाहेर निघून जातं. यासाठी आपल्याला घरामध्ये कालभैरवाष्टकाचं 1 वेळा पठण करायचं आहे. तर अशा सेवा आहेत ज्या तुम्ही दररोज घरामध्ये न चुकता करू शकता. तर आता ज्या वेळेला काही अडचण असेल घरामध्ये, काही वेळेला प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही जर मांसाहारी वगैरे तुमच्या घरामध्ये बनवलं असेल तर तुम्हाला सेवा त्या दिवशी करायची नाही. त्या दिवशी सेवा आपल्याला स्किप करायची आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी सेवा घरामध्ये करू शकता. पण आता ही सेवा कोण करू शकतो हे मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं. एक लक्षात ठेवा, ही सेवा जी कमी वेळातली सेवा तुम्हाला मी सांगितलेली आहे ती सेवा ज्या स्वामी भक्तांना सेवा करण्याची मनामध्ये तळमळ आहे पण त्यांना स्वामींच्या सेवेसाठी वेळ मिळत नाही ना, त्यांच्यासाठी मी कमी वेळातली आणि अगदी थोडक्यात छोटीशी एक सेवा सांगितलेली आहे.
पण ज्यांच्याकडं वेळ आहे ना त्यांनी खरंच नित्यसेवा चुकवू नका, कारण नित्यसेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे. 3 अध्याय 11 माळी जप हा आपल्याकडनं दररोज पठण हा झालाच पाहिजे. कारण स्वामींची जेवढी आपण सेवा करतो तेवढी सेवा आपल्याला अडचणीच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये आपल्याला उपयोगी पडत असते. ह्यासाठी सांगते की सेवा चुकू नका. पण ज्यांना काहीच करणं शक्य होत नाही, त्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, घरातलं काम आहे, बाहेरच्या पण जबाबदाऱ्या आहेत, ते सर्व करून त्यांना सेवा करायच्या. पण त्यांनी ही सेवा जरी छोटीशी जरी केली स्वामींची तरी चालेल, कारण स्वामींना सर्व काही दिसत असतं. अशा रीतीनं कमी वेळामध्ये अगदी स्वामींची सेवा कशी करायची या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.